जय भीम मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय सुरू करतोय। बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी त्याआधी एक पुस्तक लिहिलं, बुद्ध आणि त्यांचा धम्म। प्रश्न असा आहे, त्यांना हे पुस्तक लिहायची गरज का पडली? आज आपण याचाच पहिला भाग बघणार आहोत। भाग 1, बाबासाहेबांनी हे पुस्तक का लिहिलं? मित्रांनो, बाबासाहेब फक्त नेता नव्हते, ते अभ्यासू, विचारवंत आणि समाज बदलणारे क्रांतिकारक होते। त्यांना एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, भारतामध्ये समाजात असमानता आहे, जातीव्यवस्था आहे, भेदभाव आहे, आणि ही असमानता फक्त राजकारणामुळे नाहीये, तर धर्माच्या चुकीच्या समजुतीमुळे आहे। म्हणून बाबासाहेबांनी विचार केला, जर समाज बदलायचा असेल तर लोकांचा विचार बदलायला हवा, आणि विचार बदलायचा असेल तर धर्म समजावून सांगायला हवा। पण त्यांनी पारंपरिक बौद्ध ग्रंथ जसेच्या तसे कॉपी केले नाहीत, त्यांनी बुद्धांचा विचार पुन्हा नव्याने समजावून सांगितला। त्यांच्या मते बुद्ध हे फक्त धार्मिक गुरु नव्हते, ते सामाजिक क्रांती करणारे होते। हे पुस्तक म्हणजे फक्त कथा नाही, फक्त चरित्र नाही, तर एक सामाजिक मार्गदर्शक आहे। बाबासाहेबांनी बुद्धांच्या शिकवणीमधून 3 गोष्टी खूप स्पष्ट केल्या: 1. समता, 2. स्वातंत्र्य, 3. बंधुता। या 3 गोष्टी नंतर आपल्या संविधानातही दिसतात। म्हणजे बघा, बुद्धांचा विचार आणि संविधानाचा विचार दोन्हीमध्ये एक कनेक्शन आहे। बाबासाहेबांनी या पुस्तकात देव, देवता, चमत्कार, अंधश्रद्धा यांना महत्त्व दिलं नाही। त्यांनी सांगितलं, धर्म म्हणजे नैतिक जीवन जगणं, धर्म म्हणजे माणुसकी, धर्म म्हणजे तर्क। हे पुस्तक लिहिताना त्यांचा उद्देश होता, लोकांना असा धर्म द्यायचा जो माणसाला कमीपणा देणार नाही, जो सांगेल तू जन्माने लहान नाहीस, तू कर्माने मोठा होऊ शकतोस। हीच या पुस्तकाची सुरुवात आहे। आज आपण 2026 मध्ये आहोत, पण अजूनही समाजात भेदभाव आहे, अजूनही लोक जात विचारतात, अजूनही लोक धर्मावरून भांडतात। म्हणून हे पुस्तक आजही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्याला सांगतं, बदल बाहेरून नाही, बदल आतून सुरू होतो। तर मित्रांनो, हा होता बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचा पहिला भाग। पुढच्या भागात आपण बघणार आहोत, सिद्धार्थ गौतम राजकुमार होते, मग ते बुद्ध कसे झाले? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम।